जय जिजाऊ जय शिवराय बांधवांनो, परवाला सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या दिशेने वकील राकेश किशोर तिवारी यांनी एक सुनावणी सुरू असतेवेळेस बूट भिरकावला। या घटनेचा मी तीव्र निषेध व्यक्त करतो। भारत देश हा जगातील सर्वात मोठी लोकशाही असलेला देश आहे। भारतीय नागरिकांच्या हक्क अधिकारांचं संरक्षण संवर्धन करण्याची जबाबदारी व कायद्याचा अर्थ लावण्याचे कार्य न्यायव्यवस्थेला करावे लागते। भारतात धर्मनिरपेक्षता व कायद्याचे राज्य आहे। बहुजन समाजातील एखादा व्यक्ती उच्च शिक्षण घेऊन कर्तृत्वाने सर्वोच्च न्यायालयाचा सरन्यायाधीश होतो, ही गोष्ट आजही मनुवादी सनातनवादी विचारांच्या लोकांना मान्य नाही। फुले शाहू आंबेडकर यांच्या विचारामुळे बहुजन समाजातील तरुण तरुणी उच्च शिक्षण घेत आहेत, मोठमोठ्या पदावर जाऊन चांगल्या पद्धतीने जीवन जगत आहेत। हे आजच्या मनुवादी सनातनवादी RSS वादी विचारांच्या लोकांना नको आहे। त्यांना आजही असं वाटते की या शूद्र अतिशूद्रांनी बहुजन समाजांनी आपली सेवाच करावी। या घटनेवर प्रतिक्रिया देताना वकील राकेश किशोर तिवारी असं म्हणतो की मी जेव्हा न्यायमूर्ती भूषण गवई यांच्या दिशेने बूट भिरकावला तेव्हा दारूच्या नशेत नव्हतो किंवा मी कुठली गोळी देखील घेतली नव्हती। मी MSc PhD गोल्ड मेडलिस्ट आहे। या घटनेचा मला पश्चाताप नाही आणि मी माफी देखील मागणार नाही। परमेश्वराच्या आदेशाने मी हे कृत्य केलेलं आहे आणि जर त्याची इच्छा असेल तर मी जेलमध्ये देखील जायला तयार आहे। या ठिकाणी आपल्या सर्वांच्या एक गोष्ट लक्षात येईल की वकील तिवारी हा उच्च शिक्षित गोल्ड मेडल जरी असला तरी तो अडाणी, अंधश्रद्धाळू, कर्मकांडी आणि बुरसटलेल्या विचारांचा होता। विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एका कार्यक्रमात तत्कालीन उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री गोविंद वल्लभ पंत उपस्थित होते। तेव्हा आपल्या बहुजन समाजाला संबोधित करताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की आपण सर्व बहुजन समाज अशाच पद्धतीने एकत्र आलो तर हा उत्तर प्रदेशचा मुख्यमंत्री गोविंद वल्लभ पंत आपल्या बुटाची लेस सोडण्यामध्ये आणि बांधण्यामध्ये स्वतःला धन्य मानेल। त्यामुळे आज आपण सर्व बहुजन समाज बांधवांनी आपल्यातील हेवे दावे गट तट सोडून आपण एकत्र आलो पाहिजे। आज आपल्या बहुजनातील हे जे विषमतावादी विचारांचे पक्ष आहेत, सनातनीवादी रूढीवादी विचारांचे पक्ष आहेत, आपल्याला पंचायत समितीचं तिकीट मिळावं, जिल्हा परिषदचं, नगरपालिकेचं, महानगरपालिकेचं तिकीट मिळावं, 10-20 लाखाचं काम मिळावं म्हणून त्यांची हुजरीगिरी करतात, तळवे चाटतात। तर या सर्वांनाच माझी विनंती आहे की महामानवांच्या विचाराने प्रेरित होऊन आपण या विषमतावादी व्यवस्थेच्या विरोधामध्ये लढा देण्यासाठी आपण एकत्र यावं। बटेंगे तो कटेंगे। आपण जर वेगवेगळं राहिलो आणि आपला स्वार्थ बघितला तर आपली आणि आपल्या मुलाबाळांची माती झाल्याशिवाय राहणार नाही। विषमतावादी व्यवस्थेच्या विरोधामध्ये लढा देण्यासाठी आपण सर्वांनी एकत्र या, अशी मी आपल्या सर्वांना या व्हिडिओच्या माध्यमातून विनंती करतो।